वाव, तुला म्हटलं ना इथे मोर वगैरे पण निघतात. घाबरले. हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आता वाजले आहे 11:30. आता मी चालू आहे फर्स्ट पहिले तरूकडे आणि तिथनं जाणार आहे कुठे ते सांगतो. तर मी आता आलेलो आहे तरूकडे. बघतो तिचं आवरलेलं आहे की नाही, आज पण मला परत वेट करायला लावते. ओके, आवरलंय माझं आज, खूप लवकर आवरलं. भाई साहेब, थँक्यू वेटिंग न करून दिल्याबद्दल. मोस्ट वेलकम. तर आता आम्ही निघतोय. कुठे चाललो आपण? चिकूच्या कॉलेजला. कॉलेजला पण तिथे काय आहे? गॉड नोस. तर मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलेलो आता एक्चुअल मध्ये. आता आम्ही चाललो आहे उडानमध्ये एक्झिबिशन बघण्यासाठी. चल जाऊया. फुल गर्दी एकदम. बघू आता मध्ये कसं वाटतं काय. आता मध्ये मारतोय एंट्री. हिस्ट्री ऑफ हॉल, सर्व जुना त्यांची हिस्ट्रीची इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही पॉज करून रीड करू शकताय. दिल्ली, नाशिक, मुंबई, हैदराबाद. हिंदुस्तान नेशन लिमिटेड. HL, evaluation of the research, business and developments. Pushpak, HPT. Fighters from HL, म्हणजे इंडियन आर्मी मध्ये HL चे दिलेले फायटर्स. Helicopter from HL. Then leaders, HL. Ravi Farmers. Anti suit. त्याची इन्फॉर्मेशन येते. सॅटेलाइट्सचे मशीन, त्याची इन्फो दिलेली इथे पण. चंद्रयान, मंगलयान. इंडियन आर्मी जे सर्व यूज करते, फ्लाइंग हेल्मेट,
पायलट ऑक्सिजन मास्क. आणि हे जे मॉडेल आहे इंडियन आर्मीसाठी HALने दिलेले आहे, सर्व इंडियन आर्मीमध्ये यूज होता. जी इन्फॉर्मेशन आहे सर्व याची. तुम्ही हे सगळं पॉज करून रीड करू शकताय. आता आम्ही फर्स्ट सेक्शन सोडला, आलो सेकंड सेक्शनमध्ये. इथे इंडियाचे सर्व परत HALची इन्फॉर्मेशन आहे सर्व, की HALने इंडियासाठी काय काय दिलेलं आहे, किती काय काय बनवलेलं आहे ते बघतोय. रबल फ्यूल टँक जे आपली इंडियन आर्मी यूज करते.
बिअर बॉटल्स, नायट्रोजन बॉम्ब बॉटल. डेमो एयरक्राफ्ट गन. लोगों का नॉलेज बढ़ाना, लोगों को नौकरी देना, इस तरह के कितने सारे मतलब टेक्नोलॉजी पार्ट या सामाजिक पार्ट में जो हमने डेवलपमेंट किया है, जो हमने हमारा कॉन्ट्रीब्यूशन दिया है, उसके बारे में सब कुछ आपको इस एग्जीबिशन में देखने के लिए मिलेगा. मैं HAWRC, HAL प्रेजेंट मैनेजमेंट दोनों का बहुत धन्यवाद करना चाहता हूँ, बहुत बधाई देना चाहता हूँ कि ये जो प्रोग्राम इन्होंने आज़ादी का ये जो स्वर्ण महोत्सव है इसके अवसर पर अरेंज. तर मित्रांनो, आता फायनली आलो आम्ही एक्झिबिशन बघून. कसं वाटलं की तरू? मस्त होतं. तुम्ही पण या, तुम्ही पण व्हिजिट करा. उद्या लास्ट डेट आहे, 19 डेट. जमलं तर नक्की या बघायला, एकदम मस्त आहे. HL इंडियन आर्मीला काय काय दिलेलं आहे, सर्व त्याची इन्फॉर्मेशन आहे. इंडियन आर्मी HLचं काय काय यूज करते त्याची सर्व इन्फॉर्मेशन, जी म्हणजे साधारण लोकांना माहिती नाही आहे ते सर्व सांगितलेलं आहे. तर आम्ही आता चाललेलो आहे पॅटीस खाण्यासाठी. तरुला लागली होती भूक. तिला म्हटलं ठीक आहे, आता आम्ही कॉलेज टाइमला जे खायचो, जे आमच्यामध्ये फेमस होतं ते तुला खाऊ घालतो आज. आता आमचा नाश्ता झालेला आहे. आता आम्ही निघतोय आणि तिला थोडंफार HL वगैरे दाखवतो, आमचं कॉलेज दाखवतो, कॉलेजचा कॅम्पस वगैरे दाखवतो. प्लेस बघून सगळं मस्त कॉलेजच्या मेमरीज आठवत आहे. आम्ही ना कॉलेजला बंक मारला इथे यायचो, तिथे बसेल राहायचो. नंतर आमचे सर वगैरे यायचे, बुलेटवर यायचे, आम्ही तो सगळे पळायचो, तिकडे जाय इकडं पळ. सर्वांचे बड्डे वगैरे सगळे इथंच कट करायचो. कोणाचा बड्डे असला बड्डेचा केक वगैरे इथे चालायचो. तुला पुढे दाखवतो ना, पुढचं क्वार्टर्स वगैरे दाखवतो, कॉलेज दाखवतो, कॉलेजचा कॅम्पस दाखवतो. सो आता आम्ही निघतोय, हिला थोडंफार HLचे क्वार्टर्स वगैरे दाखवतो. चावी कुठे? चावी का? तर आता काय झालं, आम्ही बाहेर आलो वगैरे, नंतर नाश्त्याला गेलो, नाश्ता वगैरे करून आलो. तिकडे हार लावला. नंतर गाडीची चावी डायरेक्टली गाडीत होती. अर्धा 1 तासापासून इथे एवढी ट्रॅफिक वगैरे होती, एवढी ट्रॅफिक, एवढी पब्लिक आहे, नाही झालं नाही. गाडीची चावी तशीच. आम्हाला चावी भाई आमचं कॉलेज. मी 2 वर्ष इथे होतो कॉलेजला, 11th आणि 12th कॉलेज आमचं. आणि आमचे कट्टे होते बस स्टॉप, ते बस स्टॉपची मागची प्लेस, इथे बसायचो. कसं वाटतं तुला याच्यात? खूप छान. इथं खूप ग्रीनरी आहे, लाईक खूप झाड आहे, सो अपेट आणि खूप छान हवा आहे. 2 एअर होते इथे, 2 कॉलेजला. एक पण नाही, गाडी वगैरे नाही आहे, सो अपेट खूप छान वाटतं. इथे राहत असतील ते पोरं, त्यांना बघ किती छान आहे अपेट खेळायला जाणं. क्वार्टर्स सर्व ते, म्हणजे जे याच्यामध्ये वर्क करताना त्यांना राहण्यासाठी. परत आर्मीमध्ये जे आहे नाही तर सगळे ऑफिसर त्यांचे क्वार्टर्स आहे. आणि याच्यात लाईक इंडिया लाईक टाउनशिप सेंटर. हा, काय कडक आहे. हाऊस वगैरे बघ ना, प्रत्येकाच्या घराबाहेर एकदम गार्डन वगैरे. तुझ्या इथं पावसाळ्यात येशील ना, इथं डायरेक्टली अशी मोर वगैरे फिरत राहतात ओपनली. आम्ही खूप वेळा बघितले कॉलेजला. रोड्स पण किती क्लीन आहे, एक खड्डा सुद्धा नाही आणि स्वच्छता तर. असं वाटतं डायरेक्ट कुठे जंगल वगैरे मध्ये सगळ्यांचं घर. हे काय कसं फील होतं माहिती का, असं नाही का आपण कुठे फिरायला आलोय आणि तिथे हॉटेल्स वगैरे अशी रेंटने नाही का असं. आम्ही लास्ट टाइमला कटला रनला गेलो तिथे पण स्टे प्लेसेस वगैरे सेम असं सेम. असं वाटतं जंगलमध्ये असं हे रेस्टॉरंट वगैरे आणि ते घ्यायची. हा यस.
एचलचं रशियन गार्डन. Wow. माहित नाही रशियन गार्डन काय म्हणतात. 2 गार्डन आहे, एक इथे आहे, परत ते आंबेडकर गार्डन आहे. अजून काय माहिती त्या साईडला एखादं गार्डन आहे, तिकडे नाही गेलो कधी. कसं वाटलं मोर मोर मग पुढे मोर पण आहे Oh बघ. my god. तू Oh my म्हटलं तर पुढे god. मोर भेटता. तुम्हाला म्हटलं तर मोर वगैरे पण दिसता. एक, दोन, इथे 1 मोर आहे, 2 आहे, 3 आहे. 3 पावसाळ्यात इतके असताना ओपनली. हो वाव, तुला म्हटलं ना इथे मोर वगैरे पण निघता. घाबरले. मस्त आहे ना. पण आता पूर्ण इचलता म्हणजे तो स्टेट लाईनच आहे ना, तिथनं डाय असं बॅक साईडने क्रिकेट फिरून ग्राउंड आलो. आहे. कॉलेजच्या इथे कॉलेजचं क्रिकेट ग्राउंड आहे. बघितलं मोर वगैरे दिसता. पावसाळ्यात इतकं सही असतं, एकदम मस्त. ते शांत आहे एकदम. रोड असं वाटतं कुठेतरी फिरायला आलोय. स्टेडियमचा ग्राउंड आहे याच्यात, स्टेडियमचं. ऍक्च्युली इथे जे लोक राहतात ते कंटाळले असतील याला, पण आपल्याला म्हणजे खूप दिवसानंतर इतकी शांतता दिसतीये. आपल्याला ते असं खूप असं छान वाटतं. कुठेतरी लांब फिरणार असं वातावरण कुठे लास्ट माहिती का? आपण कोकणात गेलो होतो बघ. कोकणात करेक्ट. ओ भाई, ओ शिट. कोकणमध्ये जेव्हा दापोली फिरायला गेलो होतो दापोली. ओ भाई, तेव्हा तिकडे सेम असत होतं. आणि बीचेस तर ओ भाई, मी आतापर्यंत खूप बीचेस वरती गेले, पण दापोलीचे बीचेस आहे ना ते दापोली. आता फायनली आम्ही चाललेलो आहे घरी. सॅड वाटत. घरी तर कसं वाटलं हे चल. तर मित्रांनो, मी घरी आल्यानंतर थोडं झोपलो होतो, तर जस्ट आता उठलोय, फ्रेश वगैरे झालो. तर आज खूप डेज नंतर एचएलला गेलो, कॉलेजला गेलो. कॉलेज बघितलं बाहेरून, सर्व ओल्ड मेमरीज आठवल्या. आम्ही तिथे बसत ते कट्टे वगैरे बघितले आणि एक्झिबिशन वगैरे बघितलं. तिथे खूप मस्त होतं. इंडियन आर्मीचे सर्व यूज करतात ते प्रेझेंट केलेले त्यांनी एचएलनी. तुम्ही पण एकदा व्हिजिट करा. तुम्ही हा ब्लॉग बघाल तेव्हा ती लास्ट डेट असेल, म्हणजे 19 उद्याची डेट आहे. हा ब्लॉग आज बनवला आहे मी. 19 डेट लास्ट आहे. जमलं तर संडे नक्की जा बघायला, एकदम मस्त आहे. जसं मी शूट केलं एवढं भारी मला शूट नाही करता आलंय तिथे, पण जेव्हा लाईव्ह स्वतः जाऊन तिथं व्हिजिट करून बघते येईल, चांगलं राहील. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. कमेंट करून सांगा कसा वाटला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.